नमस्कार. तुम्ही पाहत आहात महाप्रवाह आणि आजचा विषय आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा. ही घटना समजून घेतल्यावर कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील. कशासाठी एवढी क्रूर हत्या झाली, या हत्येमागे कोणते राजकीय आणि सामाजिक वाद आहेत आणि आरोपींना अजूनही का अटक झाली नाही, आजच्या व्हिडिओत या प्रकरणाचा संपूर्ण तपशील, घटनाक्रम, राजकीय आरोप आणि पोलिसांची भूमिका याचा सखोल आढावा घेणार आहोत. संतोष देशमुख हे मस्साजोग गावाचे लोकप्रिय सरपंच होते. त्यांनी गावासाठी उल्लेखनीय कामे केली. स्वच्छता, वृक्षारोपण आणि विकास कामांसाठी गावाला 1.5 कोटींचे बक्षीस मिळवून दिले. त्यांचा कार्यकाळ गावकऱ्यांना समाधानकारक वाटला होता. संतोष देशमुख हे त्यांच्या आजोबांकडे लहानाचे मोठे झाले. त्यांची आई बार्शीला स्थायिक झाली होती. संतोष यांनी 3दा सरपंचपद मिळवले, एकदा जनतेतून आणि 2दा सदस्यांमधून. 6 डिसेंबरच्या घटनेने या हत्याकांडाची पार्श्वभूमी तयार केली. शुक्रवारी आरोपींमधील सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतरांनी हवादा कंपनीच्या गेटवर जाऊन वॉचमॅनला दमदाटी केली. वॉचमॅन दलित समाजातील होता, त्यामुळे गावात तणाव वाढला. यावेळी संतोष देशमुख आणि काही दलित बांधव कंपनीच्या गेटवर पोहोचले. तिथे 2 गटात वाद झाला आणि मारहाण झाली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगितले, पण केज पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही. जर यावेळी पोलिसांनी तक्रार घेतली असती तर कदाचित ही हत्या टळली असती. सोमवारी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख आपल्या आत्याच्या मुलासोबत मस्साजोगकडे येत होते. टोलनाक्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली. 2 गाड्यांनी त्यांच्या गाडीला घेरले. हॉकी स्टिक, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या आत्याचा मुलगाही जखमी झाला. गाडीतून संतोषला बाहेर काढून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत 3 तास क्रूरपणे मारले गेले. त्यांच्या पाठीत एकही इंच जागा शिल्लक नव्हती. लायटरने डोळे जाळण्यात आले, फायटरने वार करण्यात आले आणि शेवटी WWE स्टाईलने त्यांच्या छातीवर उड्या मारून त्यांचा जीव घेतला. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुरेश धस यांनी सांगितले की पोलीस आरोपींसोबत फिरत होते. शुक्रवारी जर तक्रार घेतली असती तर ही हिंसक घटना घडलीच नसती. पोलीस अधिकारी पाटील यांच्यावर आरोप आहेत की ते आरोपींसोबत चहा पित होते. पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही, त्यामुळे आरोपींचे मनोबल वाढले. या प्रकरणात अजित पवार यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचे नाव समोर येत आहे. विष्णू चाटे हे वाल्मिक कराड यांचे नातेवाईक आहे. तसेच हवादा कंपनीने खंडणी मागण्याचा आरोपसुद्धा केला असून वाल्मिक कराड यांच्या नावाचाही उल्लेख केला जात आहे. हे राजकीय कनेक्शन संतोष देशमुख यांच्या हत्येमागील षडयंत्राचा भाग असू शकतो. संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार? आज 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी 4 आरोपी अद्याप फरार आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे. हा प्रकरण फक्त एक हत्या नाही, तर गावातील सामाजिक तणाव, राजकीय वर्चस्व आणि पोलिसांच्या निष्क्रियतेचे जळजळीत उदाहरण आहे. या घटनेमधून निष्कर्ष असा निघतो की संतोष देशमुख यांची हत्या एक अत्यंत क्रूर आणि दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा होईल का? पोलिसांची भूमिका काय राहील हे पाहणे आता महत्त्वाचे आहे. आपल्याला काय वाटते? या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी आणखी काय करायला हवे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही पाहत होता महाप्रवाह. आम्ही पुन्हा भेटू एका महत्त्वाच्या आणि सखोल विश्लेषणासह. धन्यवाद.